साहेबा शिवक हे आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मायेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भेडपणे पळून जाऊन अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीच ते छाया, अशा वाघिणीच ते छाया, गनिमाला कसा टोचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्यानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बघुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी. राजे जीव मानाला खान काय म्हणतोय बघ. खानला तर खात्री पडली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. मग आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडे विरोध जाणार की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, त्यामुळे उद्या दुपारची वेळ ठेवा. त्याला वाटू द्या की आम्ही त्याला भीतीपोटी भेटायचं चालतंय. ठीक आहे. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ आओ. खान हाक मारते है श्री, खान हाक मारते है श्री, रे तीन नजर गैरी जिरा जिरा रजी जी जी जिरा जिरा रजी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगात केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, कट्टारीचा वार त्यानं केला, कट्टारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिछवा ढकलाला, पोटामंदी बिछवा ढकलाला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला,